6 महिन्याच्या कालावधीनंतर जेव्हा विष्णू कारंपुरी महाराज मातोश्री बंगल्यावर गेले, काही वेळ प्रतीक्षानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आले भेटीला. तेव्हा सोलापूरचे संपर्कप्रमुख शिवसेना उपनेते सुषमा अंधारे ताईंनी सोलापूरचे शिवसैनिकांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी अंधारे ताईंना म्हणाले, हे सर्वजण सोलापूरचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत असे म्हणून सर्वांना नावनिशी विचारपूस केली. त्यावेळी विष्णू कारंपुरी देखील उपस्थित होते. उद्धव साहेबांनी सगळ्यांना विचारपूस करत विष्णू कारंपुरी महाराजांना उद्देशून म्हणाले की, काय विष्णू, तू यावर्षी रक्षाबंधनाला मला राखी बांधायला बिडी कामगाराच्या माता भगिनींना घेऊन आला नाही असे विचारले. तेव्हा विष्णू कारंपुरी महाराज यांच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा कळाले की उद्धव साहेब हे खरेखुरे शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख आहेत याची जाणीव झाली. सन 1999 पासून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विडी कामगारांसह मातोश्री बंगल्यावर दरवर्षी रक्षाबंधन सण साजरा केला जातो. बाळासाहेबांसह उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांना रक्षाबंधन करण्यात येत असे. ती परंपरा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आयतीनंतरही अखंडितपणे चालू होती. गेल्या 2 वर्षापूर्वी नवीन जिल्हा प्रमुख अजय दासरी यांची नेमणूक झाली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांचा वाद आणि कामगार सेनेचा पदाधिकाऱ्यांचा वारंवार अपमान, त्यामुळे काही काळ पक्षापासून दूर राहिले. सन 2025च्या रक्षाबंधन सणाच्या कालावधीत विष्णू कारंपुरी महाराज स्वतः गंभीर आजाराने दवाखान्यात ऍडमिट होते, म्हणून ते मातोश्रीच्या रक्षाबंधनाला जाता आलं नाहीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व सोलापूरचे नूतन संपर्क प्रमुख सौ सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली 6 एप्रिल रोजी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत मातोश्री बंगल्यात गेलो. त्यावेळी साहेबांनी वरील उद्गार काढले. तेव्हा विष्णू कारंपुरी महाराज यांचे जन्माचा सार्थक झाल्यासारखे वाटलं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर निष्ठावंत शिवसैनिकात बाबत ठाकरे कुटुंबीय नेहमी त्यांची चिंता करते हे दिसून आलं. उद्धव साहेबांच्या भेटीच्या वेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे आणि सोलापूरचे प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, संतोष किंगळकर, श्री रवींद्र महात्रे साहेब व विष्णू कारंपुरी महाराज यांचे सहकारी श्रीनिवास बोगा यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी विष्णू कारंपुरी महाराजांनी एका लेखी पत्राद्वारे पूर्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिक म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेचे काम मरेपर्यंत करत राहीन असे निवेदन उद्धव साहेबांना दिले आहे आणि उद्धव साहेबांनी जोरात कामाला लागा असा आदेशही दिलाय.